स्वागतम. तर मी आहे कार्तिक. तर आजचा ब्लॉग करतो परत गावाकडनं चालू, कारण की मी चालले शेतात. तर सर्वजण तिकडं पालक बांधून राहिले, कारण की मम्मी राहणार विकायला आणि बाबांनी बाईंना पण खाऊन खायला टाकले आणि बाबांनी आता गिरण चालू केली. सो चलो वावरात चालू. सो मंडळी आम्ही चाललो आता वावरात, बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू पहा. आमच्या आंब्याचं झाड आहे. मी आजी कपडे वाळत घालते, म्हणजे काढले कपडे वाळत घालून. तर आम्ही चाललो आता वावरात. चलो. ही चालली पुढं पुढं स्वरा आणि मी पण चाललोय पुढं. तू माझ्या पुढे जाऊ शकत नाही. काय बोलती का म्हणजे, माझ्या पुढं जाऊ शकत नाही. काय खूप गवत आहे, सापा लागत आहे. रस्त्यापाठी इथं सगळे उभे. इथं आहे आमचा भिमू आणि इथं काकाचा आहे आणि इथं आमचा भिमू. इथं गावाच्या शेंगा आहे. गावाच्या शेंगा काढल्या सकाळीच. आता मम्मीनं गावाच्या शेंगा आणि पालक दोन्ही विकायला घेऊन जाणार आहे. तर मम्मी चालली घरी, शेंगा घेऊन चालली मम्मी घरी. बघू शकता मम्मी घरी शेंगा घेऊन चालली आहे. हे दोघं पण चालली पालक घेऊन. बघू शकता सगळे घरी चालले. एकदम फ्रेश पालक आहे आमची इथली. घेऊन जा आईचं. एकदम फ्रेश पालक लागत असेल तर सांगा नक्की. आणि आपा आमचा छोटा. बाबा कसा आहे. तिथं पप्पा फोनवर बोलू राहिले आणि आजी इथं पालक काढतीये आणि पप्पा फोनवर बोलते. ही परी हाय कर. आजले कमी आवाज आहे. हाय. काढू नको. इथं आत्या उभी आहे. इथं आमचा पालक. सो इथं पप्पा चालले घरी आणि तिथं आमच्या आंब्याचं झाड आहे. तिथं मी चाललो आता. तर इथं बाग आहे आणि तिथं विहीर आहे सगळं. तुम्ही इथलं वातावरण पहा. सो म्हणजे आज पण आहे ना पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे पाऊस येऊ शकतो. बाबा वातावरण पहा कसं आहे तुम्ही एकदा. पावसाचं वातावरण आहे. शक्यता आला तर बरं, नाही तर नाही आला. जेव्हा लागतो म्हणजे तेव्हा नाही येत पाऊस. आता कशाला लागतो. आता एवढं सर्वांनी काय लावले, मक्का कोणी काय, सर्वांनी काही ना काही लावले. त्याच्यामुळे आता कशाची गरज पावसाची. तर स्वरा पण आलेली पळत धावत. किती दम लागला आता म्हणाल आल्यावर. इतका दम लागला ना मला. आज मी म्हटलं होतं ना नक्की आल्यावर म्हणणार पा. त्यांनीच मला म्हणायला सांगितले. नो गाईज. तरी स्टॉप करून ना मला सांगितलं होतं की आता मला खूप दम लागला असं म्हणून. गाईज चला आता आपण आंब्याच्या झाडाकडे जाऊ. तिकडे आंबा पडलेला होता. आय थिंक सो. मला वाटतं की तिथे आंबा पडलेला आहे. माझं का खरं निघालं. आणि तुला काय वाटतं, निघाल का तिथे आंबा? गाईज तुम्हाला जे वाटतं मला ते वाटतं. आपलं काही नाही. कमेंट चेक करा मग. कमेंट करा मला हो की नाही. मला वाटतंय की नाही निघणार, पण मला वाटतंय की निघाल. आणि मला वाटत याचं म्हणत असेल की नाही निघणार. मला वाटत आहे गाईज निघाल एखादी शक्यता.
तुम्हाला आता आहे ना मला तर पूर्णपणे निघल हे 100% मला माहिती आहे. हे निघाल हे मला 100% माहिती आहे. जरी नाही निघाल तरी मी शोधून तरी कुठून तरी काढून आणेल. जरी तो कच्चा असो किंवा पिकेला असो. सापडेल. ठीक आहे ना. गाईज बसा खाली तुम्हाला दाखवते. चला माझ्या पाठीमागं. वाव हे फुलझाड किती होते ना. त्याला काटे बापरे याला डेंजर काटे. घुसला ना एखाद्या मला काय म्हणतो. डोंगर पण किती मस्त दिसते. भेटला डोंगर पण किती मस्त दिसते तिकडचं. डोंगर पा हॅलो गाईज बोलू राहील. पटकन जावं लागेल घरी. भेटला का गाईजला भेटलाय तर भेटला. तो नो चिटिंग. ज्यांनी नाही केलेलं होतं त्यांनी नाहीच. आता म्हणजे कार्तिक शिंदे हा हारलेला आहे आणि मी जिंकलेला आहे. गाईज पण मी पैस लावलीच नव्हती. हे आजकाल घालायचं काहीच पळा पटकन ते घरी चालली. चलो ठीक आहे. तो आंबा खराब आहे पण बाहेरून कसं चांगला होता. मग तुम्ही मलाच मारले. तुम्ही आता वरचा व्ह्यू इतका क्यूट आणि इतका चांगला आहे ना. सांगू शकत नाही. तो गाईज आता आम्ही चाललो घरी परत. So, चलो तुम्हाला आता घरी जाऊन भेटू. गाईज तुम्ही जर भुईमुग लावला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भुईमुग आणि शेंगा आणि पालक मला नक्की कमेंट करून सांगितली वस्तू. आणि डिंगऱ्या सुद्धा लावलेल्या असेल तरी सांगा. डिंगऱ्या नाहीच गाईज आमच्याकडं. डिंगऱ्या म्हणजे मला माहीतच नाही काय राहतं. दाखवते डिंगऱ्या. गाईज मला माहीतच नाही डिंगऱ्या म्हणजे काही. तिलाच माहिती ती दाखवला तुम्हाला. गाईज हा मराठी मोठा मुलगा तरी याला डिंगऱ्या म्हणजे काय ते माहित नाही. या जगून काय फायदा. गाईज मी एवढं शेतामध्ये येतच नाही. फक्त ब्लॉगसाठी आलो मी शेतामध्ये. चला मी तुम्हाला डिंगऱ्या दाखवते. तुम्हाला खोटं पुढे वाटतं ना? पुढे डिंगरे. काय याला बोलतात डिंगऱ्या. गाईज मला कमेंट करून नक्की सांगायला डिंगऱ्या म्हणता का डिंगऱ्या का पुंगरे. चला घरी कमेंट करून नक्की आणि काकाचं वावर नाही. काकाची शेंगा आहे. कमेंट करून नक्की सांगा. मी जे दाखवले ते डिंगऱ्या आहे का काही वेगळं आहे. नारळाचं झाड जर आहे. काही वेगळं असेल तर सांगा मला. तसं नारळाचं झाड खूप भारी आहे. गाईज तुम्ही पण जर का नारळाचं झाड लावला असं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट नक्की करा. सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब नाही करते. आंब्याचे झाड हां काही याची झाडं लावलेले आहेत. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आता मी चिकूचं झाड दाखवतो. कुठं आहे हे पेरूचं झाड आहे. आणि तुम्हाला चिकूचं झाड दाखवतो. आणि या माझ्या आत्याच्या पोरी आहे. एकाचं नाव आहे ना शंभू, एकाचं नाव परी. हिचेच भाऊ आहे ती दोघं. तर आम्ही सकाळीच आहे ना गाईची पूर्ण साफ केलं. ती चिकूचे वल्ले हे निघाले होते ना म्हणजे वल्ले कोरडे. चिकू झाड हे आमचं आंब्याचं झाड. तर आम्ही सकाळीच पूर्ण आणि आम्ही संध्याकाळी सकाळी झाडलो कटवलं होतं. हे आंब्याचं झाड आहे. आंबा बघा किती भारी. बघा ना बघा किती भारी मंगार आंबा आहे. आहे. हा आंबा म्हणायचा खरं. बरं चला तो हळदी आली नाचत डुचत कुचत. चलो आता घरी. इथं मम्मी पण आलेली आहे. इथं आता पालक धुतल्या जातोय. पालक गाईज आमच्या इथं मांजरीचे पिल्ल जमलेले आहे बघा. 4-5 आहे. आणि बाबा फोन पाहते आहे. आणि आई इथं जेवण करतो TV पाहता चुंबक TV. आणि मी इथं रोबो बॉय बघू शकता काय पाहतो बाता. आणि इथं आमचा मेकअप असतो. आणि हा मी बघू शकता आम्ही आहे. हाय गाय कसे आहात तुम्ही. तर मी हा न्यू ड्रेस घेतलेला आहे. काही जुना आहे बरं का खोटं बोलती. जुना आहे. जुना गाईस नवीन आहे. जुना. हे आमचं किचन आहे. गाईस हे बघा आम्ही काय काय आणलेलं आहे.
इथं आमचं दुकान आहे, हे दुकान आहे काही, आणि हे शेड आहे आमचं मोठं. इथून इथपर्यंत तिने तर शेळ्या बांधून दिलेल्या आहेत. इथं बाबा फोन पाहते. बाबांचं काय चालू आहे. गाईच्या दोघांचं काहीतरी चालू आहे. हाय कर, हाय गाणं म्हण ग परी अखंड. ते ना दुसरं कालचं वरती ये बिंगोत पंखा फिरवतो. तोंडाला काय लावून घेतलं. बस झालं. सो गाईज ऐकलं असेल गाणं. गाईजवळ माझ्या संघ होते. आता टी व्ही चालू केला आहे ना त्यांनी, लगेच आली आता टी व्ही बघायला. आता पाणी पित बसली. आमचं हे घर असं आहे काही, तिथं आरसा लावलेला आहे. धन्यवाद तुम्ही पाणी दिल्याबद्दल. काही जास्त पाणी सांगू तिथं रेडी पोरगी. सो गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तेवढ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की हे करा शेअर. सो बाय, टेक केअर.